नाही ठीक आहे, याच्यात तुम्ही सगळं बघा, सगळं- तुम्ही बघवा, तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला, आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया याच्यात, तर बरंच काही होऊ शकतं. मी अजून जवळ जात नाहीये पण मला सांगायचंच नाहीये लोकांना काय केलंय, कारण ही गोष्टच त्यांनी अशी काही करून ठेवलेली आहे ना, ती अशी ती सांगून फुकट नाही करायची. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे असं दिसतं. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे. कोणाची? दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं. एकूणच कलाकारांवर सिनेमावर. काय कशावर का? मला नाही तुम्ही नाही मी नाही सांगत आहे, नाही सांगत आहे. हे जे तुम्ही आता सांगता ना, हे किती चांगलं कॉम्बिनेशन. तुम्ही त्याला बनव त्यांच्यासाठीच सांगायचं ना, कारण मला माहिती आहे ना, काही जण पटकन सगळं स्टोरी सांगून बसतात आणि लोक म्हणजे आहेत ती इथेच म्हणत बसतात. असं आहे होय ना? अशा सगळ्या या दोन एक्क्यांना कसं कन्व्हिन्स केलंस तू? साहिल तू सांग. कन्व्हिन्स करणं म्हणजे कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क आहे, पण त्यांनी हे स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच फिल्म असताना बेसिकली माधव सरांना मी बऱ्याच टाइमपासून ओळखायचो, आणि अशोक सरांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं ही भूमिका कोण करते, म्हणलं माधव अभ्यंकर. हे होतं आणि काय बोलले नाही एक्झॅक्टली. कारण तुम्ही जर एक किरवंत साधारण वेश डोळ्यासमोर दोन डोळे बंद करून आणलं, गारे डोळे, वेगळा असा उभा, ते त्यांनी मला म्हणजे नाव सांगितलं आणि त्यांना बरोबर पडलं. पण झालं काय, त्यांची ओव्हरऑल जर तुम्ही कास्ट बघितली तरी खूप अनयुज्युअल कास्ट आहे. की अशोक सराफ सर डॉक्टरच्या भूमिकेत, त्यांच्या अगेन्स्ट एक किरवंत माधव सर, त्याच्याबरोबर साथीला जयवंत वाडकर सर, शर्मिला, हेमांगी, भरत दाभोळकर सर, अजूनही काही ऍक्टर्स आहेत छोट्या छोट्या प्राईम भूमिकेमध्ये. पण हे असं नाही की कोण उभा झाला 2 मिनिटं दिसला आणि त्यांनी स्टोरी पुढेच गेली नाही, एक ओळखीचा म्हणून घेतला, हे नाही. पण त्या स्टोरीला किती इम्पॉर्टन्स आहे. सेकंड दुसरी गोष्ट मला अशोक सरांनी सांगितलेली, आम्ही त्यांच्या घरी एकदा डिस्कस करतो तेव्हा, की मराठी फिल्म ज्या आता हल्ली काही काळात बनल्या आहेत ना, तो जो मराठी फिल्मचा एक दर्जा होता जो सरांनी त्यावेळेला जगलाय. मी तेव्हा जन्म पण माझा नव्हता झाला, मी सरांचा तो प्राईम बघितलाच नाहीये जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या एज ग्रुपना माहिती आहे, सरांना माहिती आहे, तो मी बघितलाच नाही. पण जेव्हा मी फिल्म मेकिंग शिकलो तर युजली लोक हॉलिवूड आणि हे याच्यामध्येच राहतात, पण मराठीतले काही इम्पॉर्टंट सिनेमे आहेत जे आवर्जून लोकांनी माझ्या एजच्या तर बघितलेच पाहिजे. वा वा. त्याच्यामध्ये सर तर प्राईम रोल मध्ये आहेतच, त्यावेळेचे दिग्गज आहेत. मे बी तो इन्फ्लुएन्स होता की दिसताना तुम्हाला 8 मोठे कलाकार, तर प्रत्येक कलाकार काहीतरी त्या टेबलवरती आणते. आणि माझ्या एज प्रमाणे जर आमच्या एजचे अजून जे काही डिरेक्टर्स असतील तरी तो दर्जा परत आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. वा. की आपण वेगवेगळ्या मला हेच वाटतं की दर्जा परत आणला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे झटतो आहोत. तर मी तुमच्या तिघांचे आभार मानतो की तुम्ही आवर्जून वेळ केला आणि याबद्दल सिनेमाबद्दल बोललं. तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. मी सिनेमातल्या सगळ्या कास्ट एकदा इथं बोलवतो.